नमस्कार मित्रांनो, किसान इन्क्युबेटर या चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे. तर आज आपण पाहणार आहोत 100 अंड्यांची फुल्ली ऑटोमॅटिक मशीन. तर ह्या मशीनमध्ये काय काय खासियत आहे हे आपण पाहूयात. सर्वप्रथम आपण ह्या मशीनला इथं असे लॉक दिलेला आहे. लॉक ओपन करून आपण मशीन ओपन करू शकता. तर ह्याच्यामध्ये आपण सर्व गोष्टी ऑटोमॅटिक दिलेल्या आहेत. टेम्परेचर कंट्रोलर ऑटोमॅटिक, ह्युमिडिटी ऑटोमॅटिक, टर्निंग ऑटोमॅटिक, सर्व काही एका कंट्रोलर मध्ये दिलेलं आहे आपण. तर ह्याच्या बरोबर आपणास येणार आहेत हे दोन बल्ब 60 वॅटचे. ह्याच्या बरोबर ही पॉवर कॉर्ड केबल कंट्रोलरला आपण लावण्यासाठी, आणि हा 12 व्होल्ट 2 एंपियरचा एअरटेल पॉवर अडॅप्टर आहे. एक आपण ह्याच्यामध्ये आहे, आणि ही पाणी ऍड करण्यासाठी वॉटर बॉटल दिलेली आहे. तर आपण कंट्रोलर चालू करून त्याच्यावरती फंक्शन आपण पाहूयात. तर याच्यामध्ये आपण ही कॉम्प्युटर केबल जी आहे, पॉवर कॉर्ड केबल, इथं आपण अशा प्रकारे अटॅच करायची आहे. आणि ही 12 व्होल्ट 2 एंपियर इथं पाठीमागच्या बाजूला आपण अटॅच करू शकता अशा प्रकारे. कंट्रोलर ऑन झालेला आहे. आता ह्याच्यामध्ये सर्व काही टेम्परेचर, ह्युमिडिटी, टर्निंग या गोष्टी दाखवत आहे. तर आता ह्याच्यामध्ये टेम्परेचर पाहिलं तर 37.7 हा सेट पॉइंट आहे टेम्परेचरचा. त्याच्या पुढे गेलं तर आपण ह्युमिडिटी 62 आपण सेट पॉइंट दिलेला आहे. आणि एक टर्निंग म्हणजे हे दर 2 तासाला 120 मिनिटं दिलेलं आहे. दर 2 तासाला हे अंडी फिरवणार. अशा प्रकारे हे मेड इन इंडिया कंट्रोलर आहे. सर्व काही एका कंट्रोलर मध्ये आहे. फक्त याला 12 व्होल्ट अडॅप्टर, आपण 12 व्होल्ट वर चालणारा हा कंट्रोलर यूज केलेला आहे. कारण लाईटचं जे फ्लक्च्युएशन असतं, व्हेरिएशन असतं, त्याच्यामध्ये कंट्रोलर खराब होऊ नये हा या पाठीमागचा उद्देश आहे. जरी खराब झाला तर पॉवर अडॅप्टर खराब होतो, कारण पॉवर अडॅप्टर आपल्याला मार्केटमध्ये सहज उपलब्ध होतो. परंतु कंट्रोलर बदलायचं म्हटलं तर आपला वेळ वाया जाऊन अंडी खराब होण्याचे चान्सेस जास्त असतात. त्याच्यामुळे हा 12 व्होल्टचा कंट्रोलर आपण वापरलेला आहे. तर आपण ह्याच्यामध्ये टेम्परेचर 37.7 ठेवलेलं आहे. तर आपण कमी जास्त करू शकता ह्या बटनवरती. जे आपल्याला पाहिजे असेल त्या हिशोबाने आपण ठेवू शकता. ह्युमिडिटी आपण 62 ठेवलेली आहे, तुम्ही 60 ठेवू शकता. आपापल्या एरियानुसार आपण ते मेंटेन ठेवायचे आहे. एक टर्निंग हा 2 तासाला ठेवलेला आहे, कारण 2 तासाला पेरलेला बेटर राहतं त्याच्यामध्ये. आता आपण आतील रचना पाहूयात. आतमध्ये अशा प्रकारे आपण हे 2 ट्रे दिलेले आहेत. ह्या बाजूला फॅन आहे, त्या बाजूला हा एक फॅन आहे ह्युमिडिटीसाठी. कारण ह्युमिडिटी हे आपण ॲटोमध्ये दिलेले आहे. तर ज्यावेळेस ह्युमिडिटी डाऊन होते त्यावेळेस हा फॅन चालवून ह्युमिडिटी मेंटेन करण्याचं काम केलं जातं. या बाजूला आपण टेम्परेचर सेन्सर आणि ह्युमिडिटी सेन्सर बसवलेला आहे. तर हा ट्रे जो आहे, आपण ह्याच्यावरती अंडी बदकची ठेवू शकता, बटेरची ठेवू शकता, कारण ह्याला ऍडजस्टमेंट दिलेली आहे ह्या ट्रेला. तर तुम्ही कोणत्याही ह्याची अंडी ठेवू शकता. बदकची सुद्धा अंडी आपण याच्यामध्ये ठेवू शकता. अशा प्रकारे ऍडजस्टमेंट करून आपण ह्याच्यातील अंतर कमी जास्त करू शकतो. तर आपण ह्याचा वापर कसा करायचा ते पाहूया. तर ह्याच्यामध्ये आपण हे 2 ट्रे दिलेले आहेत, आणि खालच्या बाजूला हा एक ट्रे दिलेला आहे आपण. तर ह्याच्यामध्ये सर्वप्रथम हा पाण्यासाठी आपण बाउल दिलेला आहे. तर हा ह्या फॅनच्या खाली ठेवायचा, म्हणजे त्याच्यामध्ये आपलं पाणी राहून ह्युमिडिटी वाढण्यास मदत होते. तर सर्वप्रथम हा ट्रे ठेवून द्यायचा आहे. हा ट्रे कशा प्रकारे ठेवायचा, तर अशा प्रकारे हा ठेवून द्यायचा आहे. हा ट्रे ठेवल्यानंतर ह्याच्यावरती आपल्याला दुसरा ट्रे ठेवून द्यायचा आहे. जी पिन आहे ती आपण अशी वरच्या बाजूला ठेवू शकतो. मेल फिमेल कनेक्टर आहे, हे 3 जोडून द्यायचे आणि आपण त्या बाजूला ठेवू शकतो. तर हे ट्रे आपण मॅन्युअली टर्निंग करून पाहूयात.
आता ह्याच्यामध्ये जर आपणास मॅन्युअल टर्निंग करून पाहिजे असेल तर हे प्लसचं बटन आहे ते एकदा प्रेस करून सोडायचं. ज्यावेळेस प्रेस करेल त्यावेळेस आपण आता हे अशा प्रकारे इथं हे ट्रे फिरत आहेत. एकदम स्लोली फिरत असल्यामुळे आपणास जाणवणार नाही. एकदम स्लो हे ट्रे फिरत आहेत. तर या बाजूला आपण पाहू शकता त्याचा गिअर आहे, शाफ्ट आहे, तो फिरत आहे. स्लोली स्लोली फिरत आहेत. स्लो मोशन मध्ये फिरत आहेत. तर अशा प्रकारे आपण वरच्या ट्रे मध्ये 50 अंडे ठेवू शकता, खालच्या ट्रे मध्ये 50 अंडे ठेवू शकता. आणि ज्यावेळेस याला 18 दिवस पूर्ण होतील, कारण पिल्लं निघण्याचा आपणास कालावधी 21 दिवस आहे, तर 18 दिवसानंतर आपल्याला टर्निंग बंद करावं लागतं. त्यावेळेस आपण अंडी बाजूला ठेवून हे रोलर असे अलगद निघतात, तर हे ठेवून अशा याच्या जाळीवरती अंडी ठेवायची आहेत. आणि ही पाणी ठेवण्यासाठी इथं बाव दिलेला आहे आपण. तर हे जी पाण्याची लेवल ऍड करत राहणे दर 2-3 दिवसाला. आणि ह्याच्यामध्ये पाणी भरून ह्युमिडिटी राहत नसेल तर आपण एक्स्ट्रा ही बॉटल दिलेली आहे, तर ह्या बॉटलच्या सहाय्याने आपण हे पाणी ऍड करू शकतो साईडला. बॉटलमध्ये पाणी भरून घेणे आणि आपण काय केलेलं आहे, मशीनच्या ह्या बाजूला एक होल दिलेला आहे, ह्याच्यामध्ये पाणी भरून आपण अशा प्रकारे इथं प्रेस करू शकतो. आणि मशीनच्या ह्या बाजूला एक होल दिलेला आहे, ह्या बाजूला आपण असे बॉटल करून पाणी ऍड करू शकतो. काय होतं, उन्हाळ्याच्या दिवसामध्ये ह्युमिडिटी मेंटेन होण्यास थोडासा वेळ लागतो, त्याच्यामुळे आपण एक्स्ट्रा पाणी ऍड करण्यासाठी बॉटल दिलेली आहे, तर त्याचा उपयोग करून आपण पाणी ऍड करू शकता. तर आता ह्युमिडिटीचा एक फॅन चालू आहे, कारण ह्युमिडिटी कमी असल्यामुळे तो फॅन चालू आहे. ज्यावेळेस ह्युमिडिटी मेंटेन होईल त्यावेळेस हा फॅन बंद होणार, हा फॅन कंटिन्यू चालू राहणार. याच्या बाजूला आपण एक छोटीशी एलईडी दिलेली आहे, कारण पिल्लं निघण्याच्या वेळेस याचा फायदा होतो पिल्लांना. तर ओव्हरऑल आपण मशीनची माहिती देण्याचा प्रयत्न केलेला आहे. तरी काही अडचण असेल तर आपण कमेंटमध्ये विचारू शकता, अन्यथा आपण नंबर दिलेला आहे त्या नंबरवरती आपण कॉल करून माहिती विचारू शकता. ऑल इंडिया कॅश ऑन डिलिव्हरी आपण देतो, त्याच्यामुळे ऑल इंडिया सर्व्हिस आहे आपली किसान इन्क्युबेटर. तर आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये जरूर कळवा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल सर्वांचे मनपूर्वक आभार. धन्यवाद.